महाराष्ट्र राज्य सहकारी संघ जो या महाराष्ट्रातलं शिक्षण प्रशिक्षण देणारी शीर्षस्थ अशा प्रकारची संस्था आहे, ज्याला एक ऐतिहासिक अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे, जे स्वतः महात्मा गांधीजी, पहिला व्हाईसराय आदी लोकांच्या उपस्थितीत या ठिकाणी स्थापन झालेला हा संघ, ज्याचं नेतृत्व वसंतदादा पाटलांसहित महाराष्ट्रातल्या सहकारातील धोरणांनी केलं, त्या राज्य सहकारी संघाची निवडणूक 2025 ते 2030 या दरम्यान करिता 27 जुलै रोजी संपन्न होणार आहे. आणि ही निवडणूक मी स्वतः तसेच राज्य सहकारी मजूर संघाचे अध्यक्ष, सहकारातले तरुण नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते, ज्याने या संघाचंही नेतृत्व केलंय, अशा प्रकारचे शिवाजीराव नलावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. या निवडणुकीमध्ये एकूण 21 जागा आहेत आणि त्यापैकी 9 जागा आमच्या पॅनलच्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मी स्वतः मुंबई विभाग मतदारसंघातून अनिल गजरे हे विजयंती म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमाती या मतदारसंघातून, विष्णू घुमरे हे रिझर्व कॅटेगरीतून, हिरामन सातकर हे पुणे मतदारसंघातून, प्रकाश दरेकर हे स्टेट लेवलचा जो मतदारसंघ शिखर संस्थांचा आहे त्या मतदारसंघातून, गुलाबराव मगर हे मराठवाड्यातनं, त्याचबरोबर अरुण पानसर हे कोकण विभागीय मतदारसंघातून, जयश्री पांचाळ आणि श्रीमती दीपश्री नलवडे या महिला रिझर्व या मतदारसंघातून, अशा 21 पैकी 9 जागा त्या ठिकाणी आमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा आशीर्वाद निश्चितपणे या पॅनलच्या मागे उभा असल्या कारणाने अशा प्रकारची यशस्वी घोडदौड या ठिकाणी करता आली. बाकीचे जो इतर संस्था सभासद मतदारसंघ आहे, त्यामध्ये 5 जागांकरता निवडणूक होते. त्यामध्ये नंदकुमार काटकर हे आमचे उमेदवार आहेत. या पॅनलचं नेतृत्व करणारे एक नेते संजीव कुसाळकर हे स्वतः उमेदवारी करतायत. सांगलीचे सुनील पाटील हे तिसरे उमेदवार आहेत. नितीन बनकर हे या ठिकाणी चौथे उमेदवार आहेत. आणि जे राज्य सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत असे सन्माननीय रामदास मोरे हे इतर संस्था सभासद प्रतिनिधी संघातनं 5वे उमेदवार आहेत. असे या मतदारसंघातनं 5 जागांकरता 5 उमेदवार आमच्या सहकार पॅनलचे आहेत. ओबीसी या ठिकाणी अर्जुनराव बोरुडे हे अहिल्यानगरचे
उमेदवार आमच्या पॅनलमधून आहेत. कोल्हापूर विभागातून धनंजय शेडगे हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. लातूर विभागातून वसंत पाटील, नागपूर विभागातून प्रकाश भिसीकर आणि मराठवाडा विभागातून राज्य संघाचे अध्यक्ष राहिलेले अशोक जगताप हे निवडणूक लढवत आहेत. आमच्या पॅनलची निशाणी कपबशी आहे. ही निवडणूक वेगवेगळ्या 9 ठिकाणी संपन्न होणार आहे. कोकण विभागाची ठाण्याला जिल्हा उपनिबंधक कार्यालयात, पुणे विभागाची संघाच्याच कार्यालयात, नाशिक विभागाची सहकार प्रशिक्षण केंद्र नाशिक, संभाजीनगरचं DDR ऑफिस, नागपूर विभागाचं राव सहकार प्रशिक्षण केंद्र, मुंबई विभागाचं मल्होत्रा हाऊसला जे आपलं DDR ऑफिस आहे त्या ठिकाणी, कोल्हापूरचं प्रशिक्षण केंद्र, अमरावतीचं प्रशिक्षण केंद्र आणि लातूरचं प्रशिक्षण केंद्र, अशा प्रकारे एकूण 9 केंद्रांवर मतदान या ठिकाणी होणार आहे. खरं म्हणजे ही संस्था काही आर्थिक उलाढाल करणारी संस्था नाही आहे, परंतु आर्थिक उलाढाल करणाऱ्या संस्थांना आणि राज्यातल्या इतर सगळ्या संस्थांना मार्गदर्शन करणारी राज्याची अपेक्स शिखर संघ आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सहकारात शिक्षण प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्याच्या उद्देशानं स्थापन झालेली ही संस्थाच खऱ्या अर्थानं तिला ऊर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे. का राज्यामधला सहकारात आज अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, ट्रेनिंगची आवश्यकता आहे. आज शिक्षण निधी जी मोनोपोली होती राज्य सहकारी संघाची, उत्पन्नाचं स्रोत तेवढंच होतं, परंतु नंतर अनेक शिक्षण संस्थांना परवानग्या दिल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम संघाच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या साठी सुद्धा त्या जिकरीचं काम त्यांना पगार देणं होऊन राहिलंय आणि त्यामुळे शिक्षण निधीसह अनेक चांगल्या गोष्टी या संघाला उभारी देण्यासाठी आवश्यक आहेत. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सामोपचारानं ही निवडणूक लढवून हा संघ आणखी मजबूत करत राज्याच्या सहकाराला शिक्षण प्रशिक्षण देऊन दिशा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मी असतील, नलावडे साहेब, कुसाळकर साहेब, प्रसाद लाड, सिद्धार्थ कांबळे, रामदास मोरे, आमचे वसंतराव शिंदे यांसह सहकारातले अनेक नेते या ठिकाणी या संघाच्या उत्कर्षासाठी त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे चांगलं काम उभं करणार आहेत. आपल्या माध्यमातून राज्यातल्या सहकारी कार्यकर्त्यांना, सभासदांना माझं आवाहन राहील की या सहकार पॅनलच्या मागे ताकदीनं आपण उभं राहून जो आमचा प्रामाणिक उद्देश त्या ठिकाणी त्याला साथ द्या. हा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा मी राज्य संघाच्या शिक्षण निधीचा काढला, एकंदर सहकाराच्या अडचणी आणि सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत ही भूमिका अत्यंत परखडपणे मांडली. परंतु शेवटी संस्थेत जाऊन त्या संस्थेचे प्रश्न समजून ते मार्गी लावणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून आम्ही सगळ्या मुंबईसह महाराष्ट्रातल्या सहकारातल्या आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी जे विविध राजकीय पक्षात आहेत, परंतु सहकारात आपण राजकारण आणत नाही, सहकारी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहे. तशी निवडणूक एकतर्फीच आहे. काही जण फॉर्म घ्यायचे मागे राहिले, काहींना थोडा उशीर झाला, अन्यथा जवळपास एकतर्फीच अशा प्रकारची निवडणूक
या ठिकाणी होणार आहे, परंतु निवडणूक आहे आणि आम्ही निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी अत्यंत गांभीर्याने या ठिकाणी लढवतो आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आपल्याला बोलावलं आहे. यानंतर आमचा मुंबईचा कार्यकर्त्यांचा मेळावा बैठक होईल. नंतर पुणे, कोल्हापूर, नगर अशा बैठका होऊन या संदर्भात त्या ठिकाणी निश्चितपणे सुसंवाद साधला जाणार आहे. आणि हे सगळं सांगण्यासाठी कारण मीडियाच्या दृष्टीनं राज्यसंघ काय करतो तितकीशी माहिती नसते किंवा तुमच्या प्राधान्याचाही विषय नसतो. परंतु आपलं राज्य हे चालत असताना त्या ठिकाणी सहकार हा फार मोठा भाग आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, लोकांपर्यंत पोचली पाहिजे या भावनेतनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा. तुम्ही काय बोलणार आहे मला? आता या संदर्भात काय विचारायचं आहे ते विचारा, नंतर मग तुमचे काय असतील ते प्रश्न आहे ना. तुम्हाला ह्याच्यात इंटरेस्टच नाही मला माहीत आहे ना. 27 जुलै एकाच दिवशी हो, एकाच दिवशी राज्यात होईल आणि त्याची वेगवेगळ्या प्रकारची 9 ठिकाणी केंद्र आहेत ज्यांची नावं या ठिकाणी मी आपल्याला वाचून दाखवली. काय याची पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्याला सांगतो की 13/7/1918 या संघाची स्थापना झाली. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील प्रवरानगर यांनी यासाठी पुढाकार घेतला. वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम हा संघ घेतो. त्याचे अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी आहेत आणि थोडक्यात एक ऐतिहासिक अशा प्रकारचा वारसा या संघाला आहे. मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. संघाकडे एकूण 13 प्रशिक्षण केंद्र आहेत. राज्यामध्ये 33 जिल्हा सहकारी बोर्ड त्या ठिकाणी आहेत. आणि मला वाटतं सहकार चळवळीच्या विकासामध्ये एक मोलाचं योगदान या ठिकाणी या संघाचं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच या संघाची निवडणूक किंवा संघाचा कारभार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची साथ किंवा आपल्या माध्यमातून संदेश महाराष्ट्रातील जनतेसमोर, सहकारी कार्यकर्त्यांसमोर पोचावा या भावनेतनं उद्देशानं आज पत्रकारांना आज या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. सर, वेगळा एक राजकीय प्रश्न विचारतो. विरोधकांनी असा आरोप केलेला आहे की जे काही सत्ता बदल झाले होते मागील काही वर्षांमध्ये, वडेट्टीवार असा आरोप करतायत की हनी ट्रॅपच्या सीडीमुळेच सत्ता बदल झाला आणि शिंदे सरकार आलं. तुम्ही कसं बघताय या आरोपांकडे? जी माहिती सत्ताधाऱ्यांकडे आहे ती माहिती विरोधकांकडे देखील आहे, मात्र योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती माहिती पुरवू असं म्हणताय. कसं आहे, हवेत गोळीबार बोलतात तशा प्रकारे सगळ्यांचं सुरू आहे. कोणाकडे पेन ड्राईव्ह आहे, सीडी आहे, फक्त नुसते दाखवतात, त्याच्यात आतमध्ये काय कोणालाच माहीत नाही. आणि याचा पर्दाफाश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सांगितलं. नाना पटोले सीडी ते पेन ड्राईव्ह हलवत होते. बोलले, पटोले तुमचा बॉम्ब गेला कुठे, आमच्यापर्यंत पोचलाच नाही. त्याच्यामुळे सगळे हतबल झालेला विरोधी पक्ष आहे, त्यांना सूर सापडत नाही आहे. आणि अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष कसा सपशेल अपयशी ठरला आहे हे आपण पाहत आहे. म्हणून अशा प्रकारचे ज्याला पोरकटपणा म्हणतो त्या व्यतिरिक्त दुसरा शब्द नाही असं वडेट्टीवार, नाना पटोले हे खेळ खेळताना दिसत आहेत. कुठलंच कन्स्ट्रक्टिव्ह काही नाही आहे आणि असे काही विषय आणून सनसनाटी निर्माण करणं याच्या पलीकडे त्यांचा काहीच उद्देश नाही. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजपचेच खासदार आहेत दुबे म्हणून, त्यांनी असं वक्तव्य केलं आहे की जर का मोदी हा
चेहरा भाजपला नसेल तर 2029ला भाजप 150च्या वर जाऊ शकणार नाही, भाजपला मोदी हवेच आहेत असं ते म्हणते. याच्यामध्ये काय वेगळं आहे? भाजपला मोदी हवेच हवेत. मोदी हाच भारतीय जनता पार्टीचा चेहरा आहे. याच्यामध्ये तुमचं वेगळं काय तुम्हाला विचारायचं आहे? त्याच्याबद्दल दुमत आहे का? 150च्या वरती जागा जाऊ शकत नाहीत मोदी नसले तर. पण मोदी नसले तर हा विषयच येतो कुठे? मोदी साहेब नसले नसतील असं का आपण म्हणताय? मोदी साहेब केवढे सक्षम केवढे फिट आहे ते पूर्ण देश आणि जग पाहतोय. त्याच्यामुळे नसले तरचा विषय. मोदीच आमचे सर्वेसर्वा नेते आहेत. मोदी साहेब हाच आमचा चेहरा आहे आणि मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली दैदिप्यमान यश मिळाले. भविष्यातही मिळेल ते त्यांच्याच नेतृत्वाखाली. तर उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत आली. त्यांनी शिंदेवरती घणाघात केला की ते कुठे डायनासोर कापून त्यांनी एवढे जे आमदार त्यांचे निवडून आले. कसला घणाघात तुम्हाला वाटतो मला कळत नाही. उद्धव ठाकरे टोमणे मारण्यापलीकडं त्या ठिकाणी बोलत नाहीत. कोट्या करणं, समोरच्याचा अपमान करणं, आपली या ठिकाणी पक्षाची वाताहत होती ती दुरुस्त करण्यासाठी खरं म्हणजे काम केलं पाहिजे न बोलता. परंतु ते करण्यापेक्षा टोमणे मारणं, उद्धार करणं, टीका करणं यातच ते धन्यता मानतात. उलटपक्षी माननीय शिंदेसाहेब काम करत राहतात, सर्वसामान्यांमध्ये मिसळतात. म्हणून उद्धवजींना यश मिळालं नाही. शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी अभूतपूर्व अशा प्रकारचं विधानसभेला यश मिळवलं. लोक सर्व पाहत असतात. कोण केवळ बोलतं, कोण केवळ टोमणे मारतं आणि कोण विकासाच्या गोष्टी करतं आणि प्रामाणिकपणे काम करतं. काल मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंची सभा झाली. त्या सभेतून थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं गेलेलं आहे की जर का हिंदी भाषा पुन्हा लादण्याचा प्रयत्न केला तर शाळाच नव्हे, इतर सर्व दुकानच नव्हे, शाळा देखील आम्ही बंद करू, असं त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान केलेलं आहे. आव्हान वगैरे असं काही नाही आहे. आणि मुख्यमंत्री तर असे शेकडो आव्हान पेलवत असतात आणि ते उभे आहेत. परंतु त्याकडे बघत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी जर भूमिका एखाद्या विषयाची स्पष्ट केली की मराठीच सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही, ही लोकभावना बघून जी मागे घेतला. आणि ज्या वेळेला माशेलकर समितीचा अहवाल आला मराठीच्या संदर्भात, तेव्हा तो स्वीकारला कोणी? उद्धवजी ठाकरे साहेबांनी. सही कोणी केली? उद्धवजी ठाकरे साहेबांनी. उद्धवजी ठाकरे साहेबांना तुम्ही विचारणार नाही आणि देवेंद्रजींवर आगपाखड करायचं कारण काय? देवेंद्रजींनी या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून माननीय पंतप्रधान मोदी साहेबांकडे आग्रही भूमिका घेऊन अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मराठी भाषा भवन उभं राहतंय. अनेक चांगल्या गोष्टी मराठी माणसांच्या हिताच्या त्या ठिकाणी होत आहेत आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाजूनच देवेंद्रजी आहेत. परवाच त्यांनी विधिमंडळात सांगितलं की आता निवडणुका जवळ आल्यात, 3-4 महिने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या भाषा होईल, निवडणूक संपली की बंद. परंतु त्याला उत्तर त्यांनी दिलंय. जाहीरपणे पण कार्यक्रमात वरळीच्या दिलं, विधिमंडळाच्या संविधानिक सभागृहात दिलं की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. कुणाचा बाप, बापाचा बाप, अगदी आजोबा आले तरी त्या ठिकाणी मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग्य राहील. हे परखडपणे सांगितल्यानंतर सुद्धा मुंबई तोडणार, मुंबई विभक्त होणार, मला वाटतं जो विषयच नाही तो विषय करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे जनतेला सर्व कळतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचं निवडणुकीच्या तोंडावर केलेली गोष्ट मराठी जनतेला नीट समजते. मुंबईतील शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा, ते राज ठाकरेंनी करून दाखवावं असं नितेश राणांनी मागणी केलेली आहे की मुंबईतील मदरसे बंद व्हावं. त्याला जोडून वर्षा गायकवाड म्हणतायत की नितेश राणांना मुंबईत जातीय दंगल घडवायचे आहेत, त्यामुळे ते असे वक्तव्य करतात. तुम्ही कसं बघता, मुंबईतील मदरसे बंद व्हावेत का? नाही, मला वाटतं मदरशामधून चुकीचं शिक्षण दिलं जाऊ नये. जर तसं असेल तर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु मदरशातनं, शाळांमधनं जर त्या ठिकाणी योग्य शिक्षण त्या ठिकाणी दिलं असेल तर बंद करायचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं शिक्षण, शाळा
या ज्या पवित्र अशा गोष्टी आहेत त्या संदर्भात शाळा बंद करू अशी भूमिका घेणं योग्य नाही आहे. त्यामुळं काहीच बंद होता कामा नये जे विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षणासाठी योग्य आहे. आता वर्षा गायकवाड काय बोलतात, दंगली आता नितेश राणे या महाराष्ट्रातले मंत्री आहेत, सरकार आहेत आणि त्याच्यामुळे सरकार नेहमी शांततेची भूमिका घेत असतं. त्यामुळे दंगली करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे. अमितभाई शाह या राज्यात देशाचे गृहमंत्री आहेत. ज्या वेळेला धारा 370 रद्द केलं, एक टिपूसभर कुठे दंगल या देशात झाली नाही आणि आता दंगली होत नाही. त्याचं कारण देशात सक्षम नेतृत्व आहे, राज्यात सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे दंगली करण्याचा कुणाचाही विचार असेल त्या होत नाहीत. हो, आमचं सरकार देणार नाही. विधान भवनामध्ये जी काही 2 कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली त्या गुंडशाहीला भाजप आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतात. तुम्ही ते म्हणतात त्याच्यावर जाम विश्वास आपला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब त्यावर हाऊसमध्ये काय बोलले ते तुम्ही डिलीट करून टाकता. त्या ठिकाणी आमच्या विधानसभा अध्यक्षांनी सभापतीमध्ये क्लिअर कट त्यांना माफी मागायला लावली. विधिमंडळाच्या सभागृहात त्या ठिकाणी आमच्या पडळकरनी दिलगिरी व्यक्त केली, परंतु आव्हाड आणि दिलगिरी व्यक्त करायला नकार दिला. हे आपण विचारत नाही. फक्त हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर त्या ठिकाणी सज्जड इशारा सर्वच आमदारांना दिला की केवळ एका आमदारामुळे प्रतिमा मलिन होत नाही, तर आमदारांचं वागणं कसं असावं आणि त्या शब्दामध्ये सर्वच आमदारांकडे लोकांची बघण्याची तशी दृष्टी झाली. अशा प्रकारचे एक संस्कारित विधान माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ते आपल्याला दिसत नाही. फक्त काँग्रेस काय बोलतं, आमच्यावर कोण काय टीका करतं हे तुम्हाला मात्र नीट समजतं. तसं म्हणणं होतं की ही जी हिंमत आहे, जी विधान भवनामध्ये हाणामारी करायची हिंमत हीच भाजप पुरस्कृत आहे, त्यामुळे आमदारांची हिंमत एवढी वाढली आणि त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं. पुरस्कृत केल्याचं मला काही पुरावे द्या. पुरस्कृत करणं म्हणजे त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट आमचा सपोर्ट असतं ना. पण सपोर्ट असेल त्याच्यावर कोण कारवाई करतं का? सपोर्ट असेल त्याला कोण दिलगिरी व्यक्त करायला लावतं का? आता विरोधक हेच आरोप करणार ना, त्यांना दुसरं काय. सत्तेच्या विरोधात विरोधी पक्ष चांगलं बोलणं एवढी मोठी संस्कृती प्रगल्भ अजून आपल्या राज्यात आली नाही दुर्दैवानं. त्यामुळे विरोधी सरकारवर टीका करणारच ते काम करतायत. तिरंगा आमचा ध्वज नाही असं संभाजी भिडे गुरुजी बोलले आणि परत असं मी ऐकलं नाही असं काही. आणि तिरंगा देशाचा आपला आहे असं कोणी नागरिक बोलणार नाही. भिडे साहेब गुरुजी काय बोलले मला माहीत नाही, समजून घेतो आणि त्यावर प्रतिक्रिया देईन. वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी करतात, मात्र त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही. या आधी देखील त्यांनी असे वक्तव्य केलेले होते. या देशामध्ये सर्व नागरिकांना समान हक्क आहे. कायदा सगळ्यांसाठी आहे. देशाच्या विरोधात कोणी कृत्य करेल, भूमिका घेईल त्यावर कारवाई त्या ठिकाणी होत असते. जर कारवाई योग्य कोणाचं वक्तव्य असेल तर सरकारसमोर कायद्यासमोर सर्व समान आहेत. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न. काल राज ठाकरे यांनी थेट भाजपा खासदार दुबे यांना म्हटलं की तुम्ही मुंबईत या, आम्ही तुम्हाला मुंबईच्या समुद्रात बुडून बुडून मारू असं ते म्हणतात. आणि यालाच दुजोरा शंभूराज देसाई जे मंत्री आहेत माहिती, मला वाटतं लहान मुलांची कुस्ती जशी असते तशा प्रकारचं आता वातावरण आहे. तू ये तुला बघून घेतो, तू ये तुला बघून घेतो. मुंबईत महाराष्ट्रात खूप प्रश्न आहेत. त्या प्रश्नांकडे बघण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं हे प्रगल्भपणाचं लक्षण नाही आहे. कुणीही बोलो, मला वाटतं विकासावर बोलायला पाहिजे, विकासाच्या प्रश्नांवर भांडायला पाहिजे. तू ये तुला मारतो, तू ये तुला डुबवतो. मला वाटतं आताच्या सुशिक्षित पिढी किंवा समजदार समाजाला, नागरिकांना हे त्या ठिकाणी रुचत नाही, पचत नाही. शेवटचं एक लक्षात ठेवा, कुठलंही राज्य किंवा कुठलंही सरकार हे काही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नसते. आज देशामध्ये सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सक्षम अशा प्रकारचं आपलं राज्य आहे. कर्ज उपलब्ध करण्याची जी मर्यादा आहे ती अजून खूप आपली बाकी आहे. इतर राज्यांनी ती क्रॉस केलेली आहे. त्याच्यामुळं आपलं राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. पैसे उभारणी करण्याला आपल्याला प्रचंड अशा प्रकारचा वाव आहे. त्या ठिकाणी आपली निरीक्षणं नोंदवत असतं.
परंतु सरकारचे जे प्रमुख आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी आर्थिक नियोजन कसं करावं याचं नीट माहीत आहे. अजितदादांसारखा अर्थमंत्री कटू वाटतील पण चांगले निर्णय त्या ठिकाणी आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीनं शिस्तींच्या दृष्टीनं घेणारे आहेत. एकनाथरावजी शिंदे सोबत आहेत. त्याच्यामुळं कोणी आर्थिक स्थितीची चिंता करायचं कारण नाही. जेव्हा सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा असतो तेव्हा तिजोरीवर भार येणारच. एका बाजूला लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिल्यानंतर तिजोरीवर भार येईल बोलायचा आणि दुसऱ्या बाजूला 2100 रुपये का देत नाही अशी मागणी करायची. म्हणजे त्यांचं हे दुटप्पी अशा प्रकारचं वागणं लक्षात येतं. ज्या पद्धतीनं आता आपण खर्च करतोय तो इन्फ्रास्ट्रक्चरवर करतोय, डेव्हलपमेंटवर करतोय, भांडवली गुंतवणूक करतोय. त्याच्यामुळे येणारा काळ हा आपला राज्याला आर्थिक संपन्नतेकडे नेणारा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.